नमस्कार. आज 14 जुलै 2025 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. काल एक बातमी आली होती पहा की मद्यविक्री परवान्यांची झिंग, म्हणजे नव्याने बिअर बारचे परवाने देण्यात येणार होते. बरोबर, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टोक्ती देत असं म्हटलेलं आहे पहा की मद्य विक्रीचे नवे परवाने नाहीत. म्हणजे काल जी लोकसत्तांनी बातमी छापलेली होती कदाचित ती खोटी असेल किंवा खरी पण असू शकेल, पण अगदीच पहा या बातमीमध्ये आता तथ्य काय आहे ते उद्या चालून जेव्हा एडिटोरियल वगैरे येईल त्यावेळेस आपण पाहूयात. नेक्स्ट यामध्येच जितेंद्र आव्हाड यांनी टीका काय केली आहे पहा की लाडक्या बहिणींच्या पतीला मद्यपी करण्याचा चंग. व कालच्या न्यूजमध्ये आपण पाहिलं होतं की मद्य विक्रीच्या परवान्यांची गरज का पडली किंवा मद्य विक्रीचे जे परवाने आहेत ते नव्याने का देण्यात येणार आहेत, तर आपल्या राज्याला महसूल वाढवायचा होता. बरोबर, मग महसूल वाढवण्यासाठी आपण काय दिलेलं होतं, मद्य विक्रीचे परवाने देत होतो. बरोबर आहे. मग अगदी जितेंद्र आव्हाड यांनी जी टीका केली ती अगदी सरासरी योग्य आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण महसूल कुठं चाललेला आहे बेसिकली तर लाडकी बहीण योजनेसाठी. मग अगदी त्याचा परिणाम नक्की होऊ शकतो समाजावरती. या निमित्ताने ही बातमी थोडीफार महत्त्वाची आहे. नेक्स्ट न्यूज आहे जनसुरक्षा विधेयक न वाचताच विरोध, मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवरती नाव न घेताच टीका. आता पहा, जनसुरक्षा विधेयक याबद्दल कालच्या पण लेक्चरमध्ये मी म्हटलेलं होतं की विरोधी पक्षांनी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने टीका करायला हवी होती किंवा ज्या पद्धतीने भाषण करणं गरजेचं होतं त्या पद्धतीने तिथे संभाषण वगैरे झालेलं नाही. व कालच्या लेक्चरमध्ये मी काय म्हटलं होतं, प्रोडक्टिव्हिटी हा शब्द वापरला होता. पहा, विधानसभेमध्ये प्रोडक्टिव्हिटी त्या पद्धतीने झाली नाही जनसुरक्षा विधेयकासंदर्भात. अगदी त्यालाच अनुसरून आज एडिटोरियल आलेला आहे व त्यामध्ये मी तुम्हाला व्याख्या सांगणार आहे जनसुरक्षा विधेयकाची. ओके, त्यामुळे प्लीज शक्य झालं तर जनसुरक्षा विधेयकाचा तो म्हणजे जिथं मी टाइम स्टॅम्प देईन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या, कारण अतिशय महत्त्वाचा हा कायदा असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. देशभरात मतदार यादी फेरतपासणी कार्यक्रम, निवडणूक यंत्रणा सक्रिय, आयोगाकडून लवकरच निर्णय. आता ही बातमी आपण कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पाहिलेलीच होती. 1 जानेवारी 2026 पर्यंत त्यांनी तशा पद्धतीने निर्णयाचे वगैरे घेण्याचा एक सल्ला दिलेला आहे निवडणूक आयोगाने. ओके, मग आता हीच बातमी पहा इंडियन एक्सप्रेसमध्ये पण आलेली आहे व इंडियन एक्सप्रेसमध्ये या बातमीला थोडंसं विरोधकांच्या नजरेतून घेण्याचा प्रयत्न केला आहे व अगदीच पहा डायरेक्टली आपण जाण्याचाच प्रयत्न करूयात. 1 मिनिट, कुठे गेली ती बातमी. हां, तर हे पहा, व्हाय हरी, वेट फॉर आउटकम इन सुप्रीम कोर्ट, ऑपोजिशन ऑन इलेक्शन कमिशन मूव टू रिवाइज रूल नेशन वाईड. ओके, आता पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया डायरेक्टली नेशन वाईडच SIR करण्याचा प्रयत्न करत आहे. मग आता अगदीच जे ऑपोजिशन पार्टीज आहेत ना त्यांनी म्हणत आहेत की इलेक्शन कमिशनला एवढी घाई का लागलेली आहे. व अतिशय महत्त्वाचं आहे पहा, जर आता अचानक जर आपल्याला त्यांनी सांगितले की तुम्हाला तुमचं सिटिझनशिप प्रूव्ह करायचं आहे किंवा आधार कार्ड व्यतिरिक्त तुम्हाला 11 डॉक्युमेंट दाखवायचे आहेत आम्हाला व तेव्हाच तुमचं इलेक्ट्रोल रोलमध्ये तुमचं नाव आम्ही घेऊ, अन्यथा तुमचं नाव घेण्यात येणार नाही. त्यावेळेस आपल्याकडे म्हणजे जे अशिक्षित आहेत पहा, ज्यांच्याकडे तेवढे डॉक्युमेंट नाहीत, आता अगदीच पहा आपल्या आई वडिलांनी डोमिसाईल सर्टिफिकेट काढलेलं असेल का, तर बिलकुल नाही पहा. ओके, का तर त्यांना कधी गरजच पडली नाही. हां, आपल्याकडे नॅशनॅलिटी आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, त्यानंतर आधार कार्ड, म्हणजे A to Z डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत, पण आपल्या आई वडिलांकडे राशन कार्ड या व्यतिरिक्त आधार कार्ड एक आहे. ओके, असे 2-3च डॉक्युमेंट आहेत. ओके, मग असं असताना जर आपण त्यांच्याकडे असं असताना जर इलेक्शन कमिशन आपल्याला म्हटलं की तुम्हाला डॉमिसाईल सर्टिफिकेट आणून द्यायचं आहे किंवा अन्य जे डॉक्युमेंट आहेत, मग काय होतील पहा, तहसीलच्या पुढे लगेच रांगा लागायला चालू होतील. मग यामुळे जर त्यांनी आधार कार्ड जर केलं ना कंपल्सरी किंवा आधार कार्डचा तिथं यूज करायला लागली तर ते कदाचित बेटर असू शकेल पहा. ओके, आमचा SIRला विरोध नाही पहा, म्हणजे तुम्ही इलेक्टोरल रोल जो आहे तो नक्कीच तुम्ही हे करू शकता, रिवाईज करू शकता, पण प्रॉब्लेम कुठं आहे तर अगदीच पहा आधार कार्ड त्यामध्ये इन्क्लुडेड नाही, ती एक समस्या आहे. व जे डॉक्युमेंट आपल्याकडे सध्याला आहेत ते डॉक्युमेंट च्या ऐवजी तुम्ही दुसरे डॉक्युमेंट मागत आहात. व पहा एक मजेशीर गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने पण काल बोलत असताना तेच पॉईंट ठेवलेला आहे पहा. आता अगदीच आपला जर डॉमिसाईल सर्टिफिकेट जर काढायचं म्हटलं तर तुम्ही पहा आपले सरकार पोर्टलवरती नक्की जाऊ शकता. त्या पोर्टलवरती गेल्यानंतर तिथं मॅन्डेटरी डॉक्युमेंट एक आहे, त्याचं नाव आहे आधार कार्ड. ओके, म्हणजे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी आधार कार्ड मॅन्डेटरी आहे. ओके, पण तुम्हाला ज्यावेळेस इलेक्शन कमिशनची जी वेबसाईट आहे किंवा इलेक्शन कमिशनच्या SIRमध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तिथं तुम्हाला काय लागणार आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, आधार कार्ड तिथं चालत नाही. म्हणजे गजब फकिरी आहे, अशा पद्धतीने हे थोडंसं आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. व सुप्रीम कोर्टामध्ये 28 तारखेला याची सुनावणी आहे, पाहूयात तेव्हा काय होतं. व सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे पहा की तुम्ही आधार कार्डला इन्क्लूड करून घ्या.
ओके, मग आता अगदीच इलेक्शन कमिशन 28 तारखेला काय बोलेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे आताच तुम्ही पूर्ण झोप उडून याकडे पाहू नका व तुमची परीक्षा पण पहा भरपूर दिवसानंतर आहे. आता जे विद्यार्थी म्हणजे या वर्षाची मेन्स देत आहेत त्यांच्यासाठी हे नाही आहे. ओके, म्हणजे ते अगदीच त्यांचे नोट्स वगैरे प्रिपेअर झाले असतील असं कन्सिडर करतोय मी. पण MPSCची जर मेन्स परीक्षा जर तुम्ही म्हटलात ना तर आणखीन वेळ आहे. त्यामुळे यामध्ये नक्कीच घडामोडी आणखीन चालू होतील. मग त्यावेळेस आपण याबद्दल नक्की चर्चा करूयात. ओके, त्यामुळे आता तुम्ही थोडंसं थांबू शकता. नेक्स्ट बातमी आहे पहा, GST रिफॉर्म्स. होम मिनिस्टर सेट टू ओपन टास्क फॉर कन्सेसन्स ऑन रेट रॅशनलायझेशन. आता पहा, काही गोष्टी आहेत ज्यावरती 12% GST लागली जाते. आता त्याला 5% GST मध्ये वगैरे आणायचं असं अमित शहा यांचा प्रयत्न चालू आहे. आता तुम्ही म्हणाल की होम मिनिस्ट्री आहे व अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांचं काय संबंध, म्हणजे अगदीच पहा ना, फायनान्स मिनिस्टर वेगळे व होम मिनिस्टर वेगळे, तरी देखील अमित शहा यांनी दखल घेत अगदी त्या पद्धतीने त्यांनी सजेशन्स वगैरे मागवत आहेत किंवा एक मीटिंग त्यांनी हेल्ड केलेली आहे. ओके, ती एक बातमी महत्त्वपूर्ण ठरते. त्याच्यानंतर आता ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे पहा, डिजिटल अरेस्ट संदर्भात. अगोदर आपण काय करूयात, लोकसत्तामध्ये येऊयात. ओके, लोकसत्ताची 1-2 बातमी महत्त्वाच्या आहेत, मग त्या आपण डिजिटल अरेस्ट संदर्भात बोलणारच आहोत. ओके, तर ही बातमी पहा, निकम राज्यसभेवर हर्षवर्धन श्रृंगला यांच्यासह 4 राष्ट्रपतींकडून नियुक्ती. आता थोडंसं म्हणजे पहा प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडंसं घोळ होऊ शकतो, पण समजून घेऊ शकता तुम्ही मला, म्हणजे अगदीच इंग्लिश असू द्या किंवा मराठी असू द्या. ओके, तर पहा यावरून MPSC कंबाईन परीक्षा किंवा डायरेक्टली राज्यसेवेला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्लीज हे पॉईंट लक्षात ठेवा. सरकारी वकील म्हणून काम केलेत उज्ज्वल निकम यांनी व त्यांचं सिग्निफिकंट रोल 26/11 चा जो हल्ला झाला ना त्यामध्ये त्यांचा सिग्निफिकंट रोल होता. ओके, एकच मिनिट द्या, याची थोडीशी लेंथ मी वाढवतो. हां, आता ओके चालू आहे. त्यानंतर पहा, दुसरे आहेत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला. ओके, त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे, परराष्ट्र सचिव म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, केरळमधील भाजप नेते C सदानंद मास्टर आणि दिल्ली स्थित इतिहासकार मीनाक्षी जैन यांची राष्ट्रपती नामनिर्देशित म्हणून राज्यसभेवरती खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, प्लीज राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षेला पर्सन न्यूज बद्दल हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे 4 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. रिसेंटली झालेले हे खासदार आहेत. ओके, मीनाक्षी जैन कोण आहेत तर इतिहासकार आहेत. ओके, हर्षवर्धन श्रृंगला तर अगदीच परराष्ट्र सचिव होते. ओके, त्याच्यानंतर उज्ज्वल निकम कसाबची केस त्यांनी लढली होती, म्हणजे विशेष सरकारी वकील आहेत. ओके, जिथं जिथं सिग्निफिकंट रोल किंवा म्हणजे अगदी SIT वगैरे स्थापन होते व जिथं महाराष्ट्र सरकारला डिफेंड करायचं असतं त्यावेळेस उज्ज्वल निकम पुढे येऊन मांडणी करत असतात. सरकारी वकील आहेत. त्यामुळे प्लीज हा थोडासा हे जे पॉईंट आहेत ना हे लक्षात ठेवायचे आहेत. राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षेला MPSC पर्सन इन न्यूज जर विचारली तर डायरेक्टली हा प्रश्न येतो. UPSCला याबद्दल प्रश्न विचारले जाण्याची कमी शक्यता आहे. UPSC पर्सन इन न्यूज असे विचारत नाही सहसा. ओके, त्याच्यानंतर पुढे येते पहा, फसवणूक झालेल्यांनाच तोतया पोलिसांचा गंडा. आता पहा, आपल्यापैकी बहुतांश जणांना डिजिटल अरेस्ट संदर्भात कॉल आलेला असेल. आता अगदीच पहा, मला पण आलेला होता, म्हणजे आय थिंक लास्ट इयर नोव्हेंबरमध्ये माझ्यासोबत पण ते घडलेली आहे. पण आपण अवेअर होतो त्यामुळे तसं काही इन्सिडेंट्स वगैरे पैशासंदर्भात झालं नाही, पण नक्कीच मला कॉल आलेला होता. त्याच्यानंतर अगदी पहा, माझ्या एका फ्रेंडला पण तशा पद्धतीने कॉल आलेला होता. त्यानिमित्ताने सांगतोय की अगदीच अलर्ट राहण्याचा तुम्ही थोडासा प्रयत्न करा, म्हणजे घाबरून जाऊ नका. डिजिटल अरेस्ट संकल्पना वगैरे काही नाही आहे किंवा कोणताही वकील किंवा कोणताही पोलीस आपला कॉलवरती धमकावू शकत नाही. ओके, आता अगदीच गुगल डायल जर असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर आपला आवाज रेकॉर्ड करता येत नाही, पण शक्य झालं तितकं तुम्ही घाबरू नका, कारण त्यांचं मेन हत्यार तेच आहे की आपलं भीती. ओके, आपली भीतीच ते त्यांचं मेन हत्यार आहे. मग आता अगदी पहा, जे व्यक्ती डिजिटल अरेस्ट याच्यापूर्वी झालेले आहेत व त्यांना लुटण्यात आलेलं आहे त्याच व्यक्तींना हे काय करत आहेत, भामटे परत एकदा लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काय म्हणत आहेत की तुम्हाला कॉल आलेला होता ना, तर ती पहा, तुम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही काय करू, तुमचे पैसे सर्व तुम्हाला परत मिळवून देऊ, यासाठी त्यांनी काय परत पैशाची मागणी वगैरे करत आहेत व तशा पद्धतीने त्यांना लुटण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आता ही न्यूज झाली एक अवेअरनेसची. आता याच न्यूजला पहा, इंडियन एक्सप्रेसमध्ये पाहूयात आपण. आता लास्ट मंथमध्ये इंडियन एक्सप्रेसने ना 3 आर्टिकल लिहिले होते व इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केलेलं होतं. पहा, इंडियन एक्सप्रेस आपल्याला का आवडतं, तर अगदी याच्या पूर्वी पण मी म्हटलेलं आहे की करेक्ट जर्नलिझम आहे. त्यांनी काय स्वतःहून इन्व्हेस्टिगेशन केलं
ह्या डिजिटल अरेस्टचं. ओके, मग डिजिटल अरेस्टचं त्यांनी स्वतःहून इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांना अगदीच पहा म्हणजे काही सिग्निफिकंट फाइंडिंग त्यांच्या समोर आली. बरोबर, मग आता यालाच अनुसरून पहा 3 जणांनी काय केलेलं आहे, एक केस फाईल केलेली आहे. कुठे केस फाईल केलेली आहे तर NCDRC येथे त्यांनी कंप्लेन रेज केलेली आहे. आता ती कंप्लेन रेज कशामुळे केली ते पहा. इंडियन एक्सप्रेसनी फाइंडिंग काय केली पहा, डिजिटल स्कॅम ट्रेल ट्रॅक. ओके, म्हणजे आपल्या खात्यातून म्हणजे आता पहा मला जर डिजिटल अरेस्ट, आता इथं मी काय करतो ए अशा पद्धतीने नाव काढेल. ओके, मग पहा मला जर या व्यक्तीला जर डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं असेल तर काय होतं पहा, याच्याकडून पैसे घेऊन ते बी व्यक्तीला देतात. ओके, बी व्यक्तीच्या खात्यात आपण स्वतःहून पैसे टाकतो. मग हे बी व्यक्तीपासून पहा दुसरीकडे कुठं जातात, CDE त्यानंतर F अशा पद्धतीने ना भरपूर खात्यांमध्ये ते काय पैसे वर्ग केले जातात जेणेकरून या व्यक्तीला तुम्ही ट्रॅक करू शकत नाही. ओके, म्हणजे पहा आता ज्या पद्धतीने बी गायब झाला ना, अगदी तशाच पद्धतीने हा बी जर मधून गायब झाला तर हे पैसे अगदीच सगळीकडून दुसरीकडे जातात. व ह्या इकडून म्हणजे CDE पासून DEF यांच्यापासून पुन्हा परत कुठं झेडपर्यंत जातात. ओके, व झेड हा व्यक्ती खरा असतो ज्यांनी काय केलं असतं पहा तर डिजिटल अरेस्ट ही संकल्पना राबवलेली असते, तो खरा इथला चोर असतो. पण बाकीचे हे जे असतात हे प्रॉक्सी असतात. ओके, मग अशा पद्धतीने इंडियन एक्सप्रेसने जून महिन्यामध्ये एक त्यांनी रिसर्च केली व त्यांनी मनी ट्रेल त्यांना शोधून दाखवलं. ओके, मग मनी ट्रेल शोधून दाखवल्यानंतर आता पहा 3 जणांनी काय केलं आहे, NCDRC मध्ये कंप्लेंट केली आहे की जे बँक्स आहेत ना त्यांनी जर ठरवलं तर डिजिटल अरेस्ट ही संकल्पना त्यांनी निस्तनाबूत करू शकतात. कसं निस्तनाबूत करू शकतात पहा, यांना माहिती आहे SBI असू द्या किंवा अगदी जे दुसऱ्या बँक्स आहेत. ओके, आता माझं ज्या बँकेमध्ये खातं आहे व मला डिजिटल अरेस्ट करण्यात आलं व मी काय केलं पहा, बी या व्यक्तीला पहिल्यांदा पैसे पाठवलं व पैसे पाठवल्यानंतर ते कुठं कुठं जात आहेत इंडियन एक्सप्रेसनं शोधून दाखवलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे, हे सर्वांना माहिती. मग पहा आता अगदीच हे माझं कोण्या बँकेत खातं आहे तर SBI मध्ये खातं आहे. बरोबर, मग पहा होणार काय आहे, SBIने हे पैसे कोणाला पाठवले तर ॲक्सिस बँकेला पाठवले, ॲक्सिसने कोणाला पाठवले HDFCला पाठवले, मग HDFCने परत कोणाला पाठवले SBIला पाठवले. मग हे मनी ट्रेल तर त्यांच्याकडे आहे ना अवेलेबल. मग पहा बँक काय करत आहेत तर हे डिफेंड करत नाहीत, त्यांच्याकडे मनी ट्रेल ऑलरेडी अवेलेबल आहे व अगदीच फक्त एकाच केसबद्दल हे होत नाही आहे ना. मग आता मी पहा ह्या व्यक्तीने काय केलं, कंप्लेंट फाईल केलं, FIR मी रजिस्टर करून टाकलो, 1930 नंबरवरती कॉल पण केला मी. ओके, सायबर क्राईम संबंधी. मग हे इन्फॉर्मेशन तरी SBIला गेली की बा बी हा व्यक्ती सस्पिशियस आहे. ओके, त्यानंतर CDEF हे जे अकाउंट आहेत हे पण सस्पिशियस आहेत. हे SBIला ऑलरेडी समजलं की ॲक्सिस बँकेला आपण जो पैसा पाठवलेला आहे याबद्दल सस्पिशियस तिथं ॲक्टिव्हिटी होत आहे, कारण या व्यक्तीने FIR तिथं लॉन्च केलेली आहे. बरोबर, मग तरी देखील पहा SBI परत आता ह्या व्यक्तीला लुटून गेल्यानंतर पहा इथं 1 नंबरच्या व्यक्तीला पण लुटण्यात येतं व 1 ह्या व्यक्तीने पण कुठं बी या व्यक्तीलाच पैसे पाठवले जातात. व बी ह्या व्यक्ती CDEF अशाच व्यक्तींना तिथं म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी काय जी 100 रुपयाची रक्कम आहे ती 10,000 रुपये अशा पद्धतीने फोडली जाते व ती परत 10,000 रुपये फोडल्यापासून पुन्हा झेड या व्यक्तीच्या खात्यामध्ये कसं पहा 100 रुपये अशा पद्धतीने एकत्र करून ते टाकले जातात. मग असं जर होत असेल तरी तर प्रॉब्लेम काय आहे तर बँकांना हे सर्व ट्रान्झॅक्शन समजत आहेत. ओके, तरी देखील बँका तिथं डिफेंड करत नाहीत किंवा त्यांच्या कस्टमरला ती वाचवत नाहीत. आणखीन यामध्ये मुख्य बाब जर तुम्ही पाहिलात तर आपले जे ट्रान्झॅक्शन डिटेल्स आहेत, आता अगदीच मी काय म्हटलं की मला डिजिटल अरेस्टचा कॉल आला. मग मला कॉल कशामुळे आलेला असेल, ओके, माझं कोण्या बँकेत खातं वगैरे आहे हे त्यांना कसं माहिती झालेलं असेल तर हे कुठंतरी ना बँकेची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडली नाही. समजतं ना तुम्हाला, म्हणजे पहा बँकेचा डाटा कुठेतरी लीक झालेला असेल. आता अगदीच लास्ट मंथमध्ये 16 मिलियन पीपलचा डाटा तिथं 16 मिलियन पीपलचा डाटा तिथं लीक झालेला होता. ओके, आय थिंक करोडमध्ये आहे ते ट्रान्झॅक्शन म्हणजे डाटा तो भरपूर मोठा डाटा आहे, डार्क वेबवरती तसा लीक झालेला आहे. त्यामध्ये आपल्या बँका नक्कीच असतील. पहा ट्रूकॉलरचा पण डाटा याच्यापूर्वी लीक झालेला होता. त्यानंतर ऑलरेडी आपला एम्सचा पण डाटा चायनाने चोरण्याचा प्रयत्न केला होता लास्ट इयरला. पहा मग ऑलरेडी आता ह्यामध्ये चूक कुणाची आहे, तुमची आहे का माझी आहे का तर बिलकुल नाही. तर ही SBIची चूक आहे किंवा आपल्या बँकेची चूक आहे जिथं आपण विश्वासाने आपला डाटा वगैरे इथं सेफ ठेवला होता की माझं हे अकाउंट नंबर आहे, माझं हे पॅन कार्ड आहे, माझं हे आधार कार्ड आहे, म्हणजे हे ओव्हरऑल माझी KYC आहे व हे मी तुमच्याजवळ सेफ ठेवतोय. परंतु ती बँकांना त्यांचं सर्व नीट हाताळता आलं नाही. त्यामुळे ही जी माहिती आहे आपली जी KYCची जी माहिती आहे, नो युअर कस्टमरची जी माहिती आहे ना ती कोणाच्या हातात लागली तर अगदीच स्कॅमर्सच्या हातात ती लागलेली होती. मग स्कॅमर्सनी काय केलं पहा, त्या माहितीच्या आधारे त्यांनी माझा पाठलाग केला, डिजिटल फुटप्रिंटिंग शोधली व त्यांनी मला तशा पद्धतीने काय केली पहा
डिजिटल अरेस्ट या संकल्पनेमधून त्यांनी माझ्याकडून पैसे उकळले. मग यामध्ये पहा बँकेचा रोल खूप मोठा आहे. तरी देखील बँक अगदी ॲक्टिव्हली काम करत आहे का, तर बिलकुल काम करत नाही. मग यासाठीच 3 जणांनी पहा कंप्लेंट फाईल केलेली आहे NCDRC मध्ये. ओके, आता ही NCDRC हे काय आहे, थोडंसं मोठं नाव आहे तरी पण लक्षात घ्या. नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन आहे. मग अगदीच इथे जर या 3 व्यक्तींनी जर केस जिंकली ना, तर अगदी बँकांना तिथं त्यांची लायबिलिटी समजून येते. पहा, अन्यथा आता सध्याला जर तुम्ही बँकेमध्ये जर गेलात ना, ते आपल्याला शिवा देऊन वापस घरी पाठवतील. ओके, म्हणजे आय थिंक तुम्ही पहा 2020 मध्ये एक कंप्लेंट केली होती सायबर क्राईम बद्दलची, तरी देखील म्हणजे त्यांनी तेवढं ॲक्टिव्ह पद्धतीने वगैरे काम केलं नव्हतं. व पहा माझी कंप्लेंट अगदी लोकल पोलीस स्टेशनला पण केली होती मी जून महिन्यामध्ये. त्याची ॲक्शन डेट कधी होती पहा, डिसेंबर 31. ओके, 31 डिसेंबर 2020 त्यांनी ॲक्शन डेट घेतली होती. मग मी त्यावेळेस जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय अशा पद्धतीने तिथं घेतलं होतं. कारण यामध्ये जे डिजिटल स्कॅमर आहेत तोपर्यंत थांबणार आहेत का, ते तेव्हाच त्याचं सर्व जे ट्रेल वगैरे आहे ते संपणार आहे. त्यामुळे मी ती कंप्लेंटच पुन्हा म्हणजे रद्द करून टाकली होती. तर हे अशा पद्धतीने चालतं. मग यासाठी बँकांना स्वतःची लायबिलिटी समजणं खूप गरजेचं आहे. कारण आमचा जो डाटा आहे किंवा माझ्या खात्यामध्ये किती पैसे वगैरे आहेत, ओके, म्हणजे आता ते साधारण व्यक्तीला तर ट्रॅक करणार नाहीत ना, आता शेतकरी वगैरे, तर ते मोठ्यांनाच ट्रॅक करण्याचा वगैरे प्रयत्न करत आहेत. मग त्याचं नेमकं कारण काय आहे, तर बँकेकडून कुठेतरी हा डाटा लीक होत आहे. ओके, आय होप हे पॉईंट्स तुम्हाला अगदी योग्यरित्या समजले असतील. व NCRDC मध्ये जर बँकांनी केस हारली व या 3 व्यक्तींनी जर केस जिंकली ना, तर अगदी बँकांना तिथं लायबिलिटी द्यावी लागते. व आता हाच पॉईंट जो आहे तो तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंगमध्ये पण लिहायचा आहे. आता अगदीच हा फक्त बातमी होती, या बातमीला मी तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. आता याचं लिहायचं कसं, मेन्स आन्सर रायटिंगमध्ये याचा वापर तुम्ही कसा करू शकाल हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात, जेव्हा आर्टिकल वगैरे याबद्दल नक्कीच येतील. ओके, आय होप तुम्हाला ही बातमी अगदी योग्यरित्या समजलेली असेल. तरी देखील पहा डिजिटल दुनियेमध्ये थोडंसं सेफ राहणं गरजेचं आहे. प्रायव्हसी इज द मिथ. ओके, म्हणजे तुम्ही आज इंस्टाग्राम असू द्या किंवा फेसबुक असू द्या किंवा इव्हन व्हॉट्सअप किंवा अन्य कोणतं प्लॅटफॉर्म यूज करत असाल, तिथे प्रायव्हसी फक्त नावाला असते. प्रायव्हसी इज द मिथ आहे पहा. ओके, त्यामुळे थोडंसं सेफ राहणं आपलेच कर्तव्य आहे. नेक्स्ट न्यूज आहे पहा, अभिनेते के. श्रीनिवास राव यांचे निधन. आपण यांना भरपूर मूव्हीजमध्ये पाहिलेलं आहे. पहा, जवळपास 750पेक्षा अधिक मूव्हीमध्ये यांनी काम केलेलं आहे. अभिनेते के. श्रीनिवास राव यांचे निधन. पद्मश्री पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. पर्सन इन न्यूजमध्ये MPSC हा प्रश्न विचारू शकते. आय होप तुम्ही हे लक्षात ठेवाल. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. येथे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी नाही आहे. डायरेक्टली आपण काय करूयात, आता लोकसत्ता संपादकीय पेजवरती येऊयात. सिर्फ कफन बदला आहे, म्हणजे खूप बेटर शायरी यांनी दिलेली आहे. तर अगदीच मी वाचण्याचा पण प्रयत्न करेन. पंछी कहते हैं कि चमन बदला है, सितारे कहते हैं कि गगन बदला है, मगर शमशान की खामोशी कहते हैं कि लाश वही है, सिर्फ कफन बदला आहे. म्हणजे अगदी ही शायरी वाचल्यानंतर आता हा आर्टिकल जर रीड करायचं म्हटलं तर जे विद्यार्थी थोडंसं म्हणजे लिबरल वाटून घेऊ शकत नाहीत किंवा म्हणजे अगदी त्यांना थोडासा त्रास होईल, त्यांनी प्लीज हा व्हिडिओ इथंच थांबवलं तर बेटर असेल. कारण इथून पुढे थोडंसं म्हणजे कटाक्ष होईल व कदाचित कमेंट सेक्शनमध्ये मला गाली पडेल. त्यामुळे आताच थांबलं तुम्ही, तुमच्यासाठी पण बेटर असेल. ओके, सॉरी फॉर दॅट. पण पहा, ज्यावेळेस तुम्ही UPSC किंवा MPSC करण्याचा ठरवता त्यावेळेस तुम्हाला पॉलिटी शिकावं लागतं किंवा लॉ हा विषय पण तुम्हाला थोडासा शिकावा लागतो. त्यामध्येच येतं आर्टिकल 19 किंवा आर्टिकल 12 ते 35 पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. काय आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत. व फंडामेंटल राईट्स शिकत असताना तुम्हाला एक पॉईंट दिलेला असतो. पहा, हे निगेटिव्ह इन सेन्स आहेत. निगेटिव्ह इन सेन्स कशामुळे आहेत, तर ते राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, त्यांना काय करतात तर निगेटिव्ह तिथं देण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही या सर्वांमध्ये असमानता वगैरे करायची नाही, म्हणजे सर्वजण समान आहेत अशा पद्धतीने त्यांना काय देतात पहा, तंबी देतात. राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, सरकारच्या विरोधात असल्यासारखं ते वागतात व आपल्या जनतेला ते डिफेंड करतात. हे कायदे, भारतीय संविधान जनतेचं आहे. ओके, व पहा तुम्ही प्रेमबल ज्या वेळेस वाचताना तर जनता हे सार्वभौमत्व देण्यात आलेलं आहे. जनता, ओके, आम्ही भारतीय लोक. ओके, मग इथून आपल्या भारतीय राज्यघटनेची कहाणी चालू होते. अगदी त्यालाच अनुसरून आपण काय केलेलं आहे तर 12 ते 35 हे कलम टाकण्यात आलेले आहेत. व 12 ते 35 मध्ये जी व्याख्या आहे फंडामेंटल राईट्सची त्यामध्ये कोड्स येत नाहीत. त्याचं नेमकं सिग्निफिकन्स तुम्ही पॉलिटीच्या लेक्चरमध्ये वगैरे पाहून घेऊ शकता. पण मला सांगायचा जो आहे मुद्दा तो इथूनच चालू होतो तर आपल्या फंडामेंटल राईट्सला जास्त करून कोणामार्फत धोका आहे तर स्टेट, राज्यमार्फत ते धोका आहे. तर स्टेट म्हणजेच काय, जे सरकार आहे ना त्यांच्याकडूनच आपल्याला जास्त धोका आहे. ओके, मग अगदी जनसुरक्षा विधेयक यामधून पण तसंच काहीतरी होणार आहे. मग आता आपल्या जनसुरक्षा विधेयकाच्या थोडंसं विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. तत्पूर्वी आपण पहिल्या पेजवरती एक
न्यूज पाहिली होती पहा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं की तुम्ही जनसुरक्षा विधेयक न वाचता डायरेक्टली काय करत आहात, विरोध करत आहात. ओके, आता ते कदाचित एखाद्या राजकीय पक्षाला उद्देशून म्हटलेले असतील, तरी पण पहा कालच्या लेक्चरमध्ये पण मी काय केलं होतं, विरोध केलेला होता की विरोधी पक्षांनी तसं कसं काय म्हणजे त्याचा विरोध वगैरे केला नाही. तर आता आपण थोडासा पाहण्याचा प्रयत्न करूयात व मी तुम्हाला का म्हणत आहे हे पण आपण नक्कीच पाहूयात. तर पहा, जनसुरक्षा विधेयकाची इथं व्याख्या काय करण्यात आलेली आहे पहा. व्यक्ती वा संघटना यांनी शाब्दिक अथवा कृतीद्वारे, मी इथं हायलाईट केलेलं आहे पहा पार्ट, शाब्दिक अथवा कृतीद्वारे. मी जे बोलतोय ते काय आहे, शाब्दिक आहे, एवढं लक्षात घ्या. शाब्दिक अथवा कृतीद्वारे सार्वजनिक सुरक्षा, शांतता, सौहार्द यांचा धोका निर्माण करणे वा शांतता सौहार्द राखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांत ढळवाढळव करणे, प्रशासनात वा सरकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी निर्वहनात अडथळा आणणे, हिंसक कृत्य करणे वा हिंसाचारास उत्तेजन देणे, जनतेच्या मनात दहशत निर्माण होईल असे कृत्य करणे, आज्ञाभंग वा कायदेभंग, उत्तेजन वा हे सर्व करण्यासाठी निधी वा सामग्री जमा करणे इत्यादी म्हणजेच काय आहे तर ऑफेन्स असेल व हा कायदेपूर्वक तुमचा गुन्हा असेल. जर तुम्ही शाब्दिक गोष्टीने देखील जर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केलात तर हा काय आहे तर शाब्दिक स्वरूपाचा कायदेशीर हा गुन्हा आहे जनसुरक्षा विधेयकानुसार व तुम्हाला तिथं काय डायरेक्टली अटक करण्यात येईल. दॅट्स द ब्युटी ऑफ लॉ. ओके, आय होप तुम्हाला ह्या कायद्याची ब्युटी समजलेली असेल. ओके, यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, शाब्दिक अथवा कृतीद्वारे. आता पहा, शाब्दिक अथवा कृतीद्वारे म्हटल्यानंतर मी जरी बोललो, ओके, माझे विचार तशा पद्धतीने जरी मी बोलून व्यक्त होण्याचा प्रयत्न जरी केला तरी तर काय केलं जाऊ शकेल पहा, अटक केलं जाऊ शकेल. मला हेच सांगायचं होतं, हेच तर ह्या कायद्याची ब्युटी आहे. ओके, आता याच्या पलीकडे तर तुम्ही गेलात, आता अगदीच पहा, भारतीय संविधानाचं कलम 19 तुम्ही वाचा, आर्टिकल 19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस भारतीय संविधान लिहित होते ना, त्यावेळेस त्यांच्यासमोर फक्त पहा ना, त्यावेळेस इन्फॉर्मेशनचे काय सोर्स होते आपल्याकडे, तर इन्फॉर्मेशनसाठी पहा अगदीच प्रिंट मीडिया त्यांच्याकडे होता. डिजिटल मीडिया त्यावेळेस होता का उपलब्ध, TV वगैरे होते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान लिहित होते, बिलकुल नाही. पहा, हां, प्रिंट मीडिया त्यावेळेस नक्की होता. त्याच्यानंतर भाषण करण्यासाठी माईक याचा वापर नक्की होता. यूट्यूब त्यावेळेस होतं का तर बिलकुल नाही. किंवा आज पद्धतीने जे मी लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड करून सांगण्याचा प्रयत्न करतो तसं होतं का तर बिलकुल नाही. बरोबर. त्यानंतर सोशल मीडिया त्यावेळेस होती का, इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं, इवन टेलिग्राम नव्हतं किंवा व्हॉट्सअप नव्हतं, हे सर्व काहीच नव्हतं. तरी देखील त्यांनी काय केले पहा, आर्टिकल 19 मध्ये ह्या संपूर्णासाठी त्यांनी अधिकार दिलेले आहेत. काय म्हणून दिलेले आहेत की म्हणजे एक शब्द त्यांनी टाकलेला आहे की एनी अदर, ओके, एनी अदर प्लॅटफॉर्मद्वारे जर तुम्ही विचार तुमचे व्यक्त करत असाल तर तिथं काय तुम्हाला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. व यानुसारच 2000चा जो IT ॲक्ट आहे सेक्शन 66A याला सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवलेलं होतं. श्रेया सिंगल केस तुम्हाला आठवत असेल, मी सांगितलेलं होतं पहा, म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळेसची ही केस होती. ओके, त्यावेळेस आपण चर्चा पण केली आहे, याच्या पूर्वीचे तुम्ही लेक्चर साठवू शकता. ओके, तर श्रेया सिंगल केसमध्ये हेच तर उदाहरण देण्यात आलं होतं की आर्टिकल 19द्वारे एनी अदर प्लॅटफॉर्मद्वारे पण तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता. अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस भारतीय संविधान लिहित होते त्यावेळेस फक्त 2च ऑप्शन होते, एक तर तुम्हाला भाषण करावं लागायचं किंवा प्रिंट मीडियामधूनच तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करता येत होते. पण आता आपल्याकडे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे किंवा यूट्यूब आहे, यावरून मी तुम्हाला माझे विचार वगैरे तुमच्यासमोर पोहोचू शकतो. मग हे स्वातंत्र्य मला कुठून भेटलेलं आहे, आर्टिकल 19. म्हणजे एवढा मोठ्या पद्धतीने त्यांनी कायद्याचं स्वरूप तिथं करून दिलं होतं व आपलं भरभरून त्यांनी काय दिलं आहे, मूलभूत स्वातंत्र्य किंवा मूलभूत हक्क आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय संविधानातून झालेलं आहे. बरोबर. मग आता इथं त्यालाच कमी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे पहा, शाब्दिक अथवा कृतीद्वारे. ओके, कृती केलं तर मी मान्य होईल पहा, म्हणजे मी एखाद्याचा मर्डर केला तर ठीक आहे, म्हणजे ठीक आहे म्हणता येणार नाही, तर मला अगदीच अटक होईल व सेक्शन 302 नुसार मला तशा पद्धतीने ती सजा होईल. बरोबर. पण मी फक्त शाब्दिक स्वरूपाने तुला मारून टाकेन असं जर मी धमकी एखाद्यालाच दिली तर जनसुरक्षा विधेयक काय म्हणतं पहा, की तू काय करत आहेस तर अगदीच समाजामध्ये किंवा प्रशासनामध्ये ढळवाढळव करण्याचा प्रयत्न करत आहेस, त्यामुळे तुला काय केलं जाईल, अटक केलं जाईल. दॅट्स द ब्युटी ऑफ जनसुरक्षा विधेयक. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. आता मला बेसिकली हे मी हायलाईट का करून आणलेलं आहे, शाब्दिक म्हटल्यानंतर मी जरी धमकवलं तरी इथं तशा पद्धतीने अटक केली जाऊ शकते. ओके, त्याच्यानंतर पहा, म्हणजे आता हास्यास्पद पण आहे हे म्हणजे शिकवत असताना व एकदम म्हणजे खूप दुर्दैव पण आहे आपलं की विरोधकांनी या शब्दांना कसं काय पकडलं नाही. म्हणजे अगदीच
खरंच तुम्ही एकदा आपल्या पार्लमेंटचे विधानसभेचे एकदा डिबेट जाऊन यूट्यूबवरती वगैरे पहा, म्हणजे नक्कीच तुम्हाला समजून येईल की दुर्दैव आहे महाराष्ट्रात त्याचं, म्हणजे यावर चर्चाच नाही झाली. ओके. व प्रोडक्टिव्हिटी हा शब्द मी का आणला, तर UPSC यावरूनच प्रश्न काढते. आता MPSCला पण विधानसभा आहे म्हटल्यानंतर प्रोडक्टिव्हिटी हा शब्द यूज चालला जाऊ शकेल, पण समस्या अशी आहे की याबद्दल प्रश्न येईल का नाही सांगता येणार नाही, कारण ज्या पद्धतीने UPSC आणि UPSC गव्हर्नमेंटच्या विरोधात प्रश्न विचारत नाही, अगदी जर तसंच झालं MPSC तर हा प्रश्न येणार नाही. पण तुम्हाला एक सुजाण नागरिक या नात्याने माहिती असणं गरजेचं, म्हणून हे थोडंसं मी याची व्याख्या वगैरे आणलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आता पहा, महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग केलेला होता, बरोबर. मग ह्या कायद्याचा जर तुम्ही वापर केलात तर महात्मा गांधींना पण आपण काय ठरवू शकतो पहा, अगदी त्यांना पण इथे गुन्हेगार ठरवू शकतो या कायद्यानुसार. इथं तेच देण्यात आलेलं आहे पहा. किंवा एखादा शेतकरी असेल, त्यांनी जर कर्जाचे हप्ते फेडण्याचा नकार दिलेला असेल तर त्यांनी पण काय केलं आहे पहा, प्रशासनाच्या विरोधात गेलं. त्यासोबतच शिवीगाळ वगैरे जरी केला, शाब्दिक अथवा कृतीतून त्यांनी काय केलं आहे, कृती म्हणजेच काय की बा या व्यक्तीने कर्जाचे हप्ते फेडले नाही, यामुळे जनसुरक्षा विधेयकातून याला पण काय अटक करण्यात येईल. ओके, डन आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण पॉईंट म्हणजे पहा, हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा कशासाठी आणलेला आहे, तर अर्बन नक्सलला फाईट करण्यासाठी, बरोबर आहे. अर्बन नक्सलला फाईट करण्यासाठी हा कायदा घेऊन आले. पण तुम्हाला आठवत असेल लास्ट इयर द हिंदूमध्ये एक आर्टिकल आलेलं होतं. अर्बन नक्सलची डेफिनेशन आहे का आपल्या भारतीय संविधानामध्ये, किंवा जे इंडियन पिनल कोड किंवा नव्याने लागू झालेलं जे आपलं भारतीय न्याय संहिता त्यामध्ये अर्बन नक्सलची डेफिनेशन आहे का, तर बिलकुल नाही. अर्बन नक्सल म्हणजे काय याची डेफिनेशन नाही. मग डेफिनेशन नसताना तुम्ही अर्बन नक्सल याला फाईट कसं करणार आहात, तर म्हणजे हम करे सो कायदा अशा पद्धतीने इथं बेसिकली होत आहे. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. म्हणजे अर्बन नक्सल ही संकल्पनाच नाही आहे व RTI मधून हे उघडकीस पण आलेलं आहे पहा. म्हणजे होम मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी मान्य केलं आहे की अर्बन नक्सल अशी काही संकल्पनाच नाही. ओके. मग अर्बन नक्सल अशी काही संकल्पना नसताना आपला अर्बन नक्सलसोबत लढायचा आहे, गजब फकिरी आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही म्हटलात तर नक्षलवाद. आता देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय की फक्त नक्षलवाद आता कमी म्हणजे फक्त 2 जिल्ह्यांपुरता किंवा 2 तालुक्यांपुरताच मर्यादित राहिलेला आहे. कारण पहा, लास्ट इयरला देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीमध्ये जाऊन राहिले होते गृहमंत्री असताना, बरोबर आहे. व त्यांनी तिथे पहा उद्घाटन पण केलं होतं फॅक्टरीचं वगैरे. म्हणजे काय, गडचिरोली पण आता सेफ होत आहे हे त्यांना बेसिकली दाखवायचं वगैरे होतं व तिथं विकासाची कामं पण सध्याला सुरळीत चालू आहेत. मग नक्षलवाद ऑलरेडी भारतातून जाणार आहे व आता अमित शहा यांचं तुम्ही स्टेटमेंट वाचू शकता. 2026-31 मार्चपर्यंत आम्ही काय करणार आहोत, नक्षलवाद पूर्ण भारतातून नामोनिशाण असं मिटवणार आहोत, बरोबर आहे. मग 2026-31 मार्चपर्यंत जर आपल्याला म्हणजे अगदी पुढच्या 6 महिन्यांमध्ये किंवा 6 महिने आणि ते तिकडले 3 महिने म्हणजे पुढच्या 9 महिन्यामध्ये जर नक्षलवाद पूर्ण भारतातून नामशेष होणार असेल तर आपल्या या कायद्याची गरजच काय आहे. ओके. म्हणजे अर्बन नक्षलवाद ही काही डेफिनेशनच नाही किंवा अर्बन नक्षलवाद ही संकल्पनाच होम मिनिस्ट्रीला माहिती नाही आहे. त्यानंतर जे नक्सलिझम आहे ते ऑलरेडी कमकुवत झालेलं आहे किंवा ते नामशेष होणार आहे. जर असं असताना तुम्ही जनसुरक्षा विधेयक नक्षलवादाला लढण्यासाठी किंवा अर्बन नक्षलवादाला लढण्यासाठी आणत असाल तर हे योग्य नाही आहे. व यामध्ये तरतुदी खूप भयावह ह्या तरतुदी आहेत. मला सांगण्याचं तेच कारण होतं पहा, शाब्दिक हा जो शब्द मी इथं महत्त्वपूर्णरित्या हायलाईट केला आहे त्याचं नेमकं कारणच ते आहे. ओके. म्हणजे अगदी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला मी अशा पद्धतीने धमकावलं तरी जनसुरक्षा कायद्यातून मला अटक होते. आता पण कायदे आहेत पहा, भारतीय न्याय संहिता ऑलरेडी आपल्याकडे आहे, BNS किंवा इंडियन पिनल कोड IPC मधून मी जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला अडथळा जर त्याच्या कामामध्ये जर आणत असेल तर मला नक्की अटक केली जाऊ शकते. पण जनसुरक्षा कायदा हा थोडासा अगदीच वॉक कायदा आहे. ओके. यामध्ये जर अटक केल्यानंतर पहा, ज्या पद्धतीने मी याच्यापूर्वी म्हटलं होतं ना, इंदिरा गांधी यांनी मिसा आणलेला होता, त्यानंतर टाडा आला, टाडानंतर पहा UAPA, अशा पद्धतीचे जे कायदे आहेत ना, या कायद्यामध्ये तुम्हाला स्वतःला हे करता येत नाही. ओके. आता दुसरीकडे काय असतं तर दुसऱ्या कायद्यांमध्ये पहा, जर अगदीच मर्डरचे जरी चार्जेस लागले ना तर पुढचा व्यक्ती सरकारी वकिलाला तिथं प्रूव्ह करून दाखवावं लागतं की बा या व्यक्तीनेच मर्डर केला आहे, तेव्हाच आपल्याला शिक्षा होते तिथं. पण ह्या कायद्यांमध्ये कसं आहे तर आपण स्वतःला इथं काय प्रूव्ह करून दाखवावं लागतं, सरकारी एजन्सीच्या विरोधात आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवावं लागतं व ते थोडंसं खूप डिफिकल्ट आहे. ओके. व यालाच तुम्ही भीमा कोरेगाव केस ही तुम्ही नक्कीच आठवू शकता. त्या केसमध्ये पण अशाच पद्धतीने झालेलं होतं पहा. म्हणजे काही जणांचे ट्रायल झाले व काही जणांचे तिथं ट्रायलच झाले नाहीत. ओके. तर या संदर्भात जनसुरक्षा विधेयक थोडासा म्हणजे खूप वाघ इथं बेसिकली ठरत आहे. व
आता हे झालं थोडंसं म्हणजे याचं बेसिक विश्लेषण वगैरे आपण केलेलं आहे. आता याचं जर पॉलिटिकल विश्लेषण जर तुम्ही करायचं जर म्हटलात ना, तर इथं थोडंसं त्यांनी काय केलं पाहिजे, काँग्रेसच्या नजरेतून वगैरे पाहण्याचा प्रयत्न केला यांनी. जर काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधी यांनी 1975 जर जनसुरक्षा विधेयक कशा पद्धतीने आणलं असतं तर काय झालं असतं पहा. तर जयप्रकाश नारायण जे आहेत ना, त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर जाऊ नका असं त्यांनी स्टेटमेंटच दिलं नसतं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा जर निर्णय म्हटलं तर हेच विधेयक मनमोहन सिंग यांनी जर त्यावेळेस आणलं असतं 2011 दरम्यान, तर अण्णा हजारे, रामदेव हे सर्वजणांनी काय पहा उपोषणच केले नसते कदाचित दिल्लीमध्ये, व काँग्रेसचं सरकार तशाच पद्धतीने आज पण शाबूत असतं असं लेखकांनी कटाक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण याचा अल्टिमेट ट्रूथ काय आता, किंवा म्हणजे तुमचं शेवटचा जो पॉईंट काय आहे तर हाच आहे, आपले जे फंडामेंटल राईट भारतीय संविधानाने आर्टिकल 19 मध्ये म्हणजे एनी अदर ओके म्हणजे पहा आपल्याला फक्त प्रिंट मीडियाच नाही, कोणतंही माध्यम असू द्या, त्या माध्यमातून जर मला माझे विचार व्यक्त करायचे असतील ना तर मला ते मान्य आहे, किंवा भारतीय संविधानाने मला परमिशन दिलेली आहे. फक्त त्यामध्ये काही मर्यादा आहेत जिथं की मी चिथावणीखोर भाषण वगैरे करू शकत नाही. ओके म्हणजे अगदीच आता मी ह्या पब्लिक प्लॅटफॉर्मवरती तो शब्द उच्चारू शकत नाही, पण तुम्ही एका माननीय मंत्र्याचंच ते भाषण होतं पहा दिल्ली येथे की देश के गद्दारों को, बाकी तुम्ही पुढचं स्टेटमेंट भरू शकता, रिकाम्या जागा भरू शकता, त्यामधून तुम्हाला संपूर्ण लक्षात येईल की हेट स्पीच म्हणजे काय. आता हेट स्पीचची पण एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन म्हणजे पहा, हेट स्पीचची पण तिथं काय डेफिनेशन नाही भारतीय संविधानामध्ये. म्हणजे असे दुसरीकडे आपलं लक्ष देणं गरजेचं, परंतु इथं तसं होत नाही आहे. व मग यासाठीच मी पहिल्यांदाच आल्या एक शायरी म्हटलं होतं पहा की पंछी कहते हैं कि चमन बदला है, सितारे कहते हैं कि गगन बदला है, मगर शमशान की खामोशी कहती है कि लाश वही है, सिर्फ कफन बदला है. जनसुरक्षा कायदा हा सुवर्ण महोत्सवी आणीबाणीचे असे एक बदललेले कफन ठरू शकते. ओके, जर वेळीच आपण जागृत झालो नाही तर अशा पद्धतीने कफन नक्की ठरू शकते. त्याच्यानंतर आणखीन एक इथे मला बेसिकली बोलायचं राहिलेलं आहे, डावे आणि उजवे. ओके, सध्याला चर्चा चालू आहे पहा, म्हणजे यूट्यूब वगैरे जर तुम्ही खोललात तर त्यामध्ये डावे आणि उजवे कोण अशा पद्धतीने थोडीशी चर्चा चालू आहे. तर थोडंसं वर्ल्ड हिस्ट्रीच्या सेंट्रिक मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेन. डावे आणि उजव्यांचा फरक काय असतो तर ते पहा, लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट आपल्याकडे असं बोललं जातं. आता इथे रोमन साम्राज्याचा यांनी उल्लेख केलेला आहे, पण पहा हे कुठून आलेलं आहे बेसिकली तर फ्रेंच राज्यक्रांतीमधून आलेला आहे. लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट किंवा डावे आणि उजवे. तर हे फ्रेंच रिव्होल्युशन ज्यावेळेस झालं ना त्यावेळेस सभा भरली. सभेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला, म्हणजे आता हे पहा एकीकडे हे आणि अशा पद्धतीने जागा अशा पद्धतीने पुढे स्टेज होतं, त्यानंतर आता इकडे लेफ्ट होते व इकडे राईट विंग होते, बरोबर. मग त्यावेळेस जे स्टेजवर व्यक्ती होते ना त्यांनी विचारलं की आपल्याला राजेशाहीच पाहिजे की गणतंत्र पाहिजे, म्हणजे रिपब्लिक पाहिजे की तुम्हाला मोनार्की पाहिजे, असा ज्यांनी वेळेस प्रश्न केला ना त्यावेळेस जे राईटला बसलेले होते त्यांनी काय म्हटलं की पहा आम्हाला राजेशाहीच पाहिजे. ओके, आम्हाला राजेशाहीच पाहिजे, मोनार्कीच पाहिजे. मग जे पूर्वीपासून आलेलं आहे ना त्यालाच काय म्हणतात राईट विंग. त्यानंतर लेफ्टिस्ट म्हटल्यानंतर पहा यांनी म्हटले की नाही आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे, गणतंत्र व्हायचं आहे, रिपब्लिक. ओके, आम्हाला स्वतंत्र आमच्या मर्जीप्रमाणे जायचं आहे, म्हणजेच काय हे थोडेसे मॉडर्निस्ट झाल्या पद्धतीने पहा, लिबरल. ओके, ज्याला आपण लिबरल म्हणतो. मग हे झाले डावे किंवा लेफ्टिस्ट. ओके, तर हा फरक तुम्ही लक्षात घ्या. फ्रेंच राज्यक्रांतीतून ही संकल्पना आलेली आहे. आता अगदीच तुम्ही ज्यावेळेस वर्ल्ड हिस्ट्री शिकाल ना त्यावेळेस हे अगदी चांगल्या पद्धतीने समजून येईल पहा. त्यामुळे MPSC असू द्या किंवा UPSC सुद्धा याचा जर अभ्यास केलात ना तुम्ही तर प्रत्येक गोष्टीचा तुम्ही थोडा अभ्यास करता, म्हणजे छोटे मोठे सरकारी वकील तर नक्कीच बनू शकता. आता मी बोललो ना, म्हणजे ब्युटी काय आहे, फक्त एका शब्दावरूनच आपण तिथं पकडलं की याचा इम्पॅक्ट कसा काय होऊ शकतो समाजावरती. तर अगदीच पहा, त्यामुळेच याचीच भीती आहे नेमकी. मान्य आहे देवेंद्र फडणवीस यांनी कायदा अगदी चांगल्या पद्धतीने याचं लागू वगैरे करतील, पण पहा पुढचं ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेस याचं काय होणार आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सध्याला मुख्यमंत्री आहेत त्यावेळेस आम्हाला त्यांच्यावर भरपूर विश्वास आहे, पण नेक्स्ट वेळेस काय होईल मग याचं 5 वर्षानंतर. ओके, मग आपल्याजवळ पर्याय उरणार नाही ना. मग यासाठीच या कायद्याला थोडंसं रिव्ह्यू होणं गरजेचं आहे. आता अगदीच हा कायदा जाईल पहा, सुप्रीम कोर्ट जाईल किंवा हायकोर्टामध्ये तर नक्कीच जाईल, आपण त्यावेळेस पाहूयात. पण आज सध्याला तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे की महाराष्ट्रात काय चाललं. या निमित्ताने मी हा लेख घेऊन आलेला आहे. अगदीच जर UPSCचं आणि MPSCचं तशा पद्धतीने आपण ॲनालाइज केलं तर असा प्रश्न बेसिकली विचारला जाणार नाही. कारण पहा डायरेक्टली इथं टक्कर कोणाला आहे, आर्टिकल 19ला याची टक्कर आहे व आर्टिकल 21ला पण याची टक्कर आहे. ओके, जीवन जगण्याचा अधिकार इथं हिरावून घेतला जाऊ शकतो, यामुळे नक्कीच याला स्टे तर आणलं जाईल हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामधून. पण थोडंसं विरोधकांनी याला
विरोध करणं गरजेचा होता, जो की विधानसभेमध्ये झाला नाही किंवा तशा पद्धतीने क्वालिटेटिव्ह चर्चा झाली नाही पहा. त्यामुळेच मी एक शब्द उच्चारतो की प्रोडक्टिव्हिटी राहिली नाही आहे. ओके, आता बाकी समजून घेऊ शकाल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता इथं आमदार यांचं पण दिलेलं आहे गायकवाड या संदर्भात. आपल्याला जास्त डीपमध्ये तिकडे जायचं नाही आहे, फक्त तुम्हाला माहिती असावं. व आपल्या UPSC आणि MPSC सेंट्रिकमधून तुम्हाला बोलण्यासाठी जे पॉईंट्स महत्त्वाचे होते ते मी इथं ऑलरेडी दिलेले आहेत. आय होप समजलेलं असेल तुम्हाला सर्व काही. त्याच्यानंतर पुढे चला. काँग्रेसचा पोरखोळ स्किप करा. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचं वय याबद्दल ठीक आहे, आपल्यासाठी गरजेचं नाही आहेत पहा त्या गोष्टी. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. नेक्स्ट आहे पहा इंडियन एक्सप्रेस. आता इंडियन एक्सप्रेसमध्ये पण महत्त्वपूर्ण बातम्या भरपूर आहेत. नेक्स्ट आहे बातमी, वी विल बी थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी बट व्हॉट अबाउट कलॅप्सिंग ब्रिजेस. अजित पवार. व अगदी बरोबर आहे पहा. ब्रिजेस म्हणजे जे पुलं आहेत ना ते कलॅप्स होत आहेत व आपण गुजरातचं पाहिलेलं आहे. आता अगदीच मृणाल सरांनी त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, शक्य झालं तर तुम्ही नक्की पाहून घ्या गुजरातमधील पुलाची सिच्युएशन काय होत आहे. ओके, नेक्स्ट आहे न्यू एक्स फॅक्टर इन इंडियाज फाईट अगेन्स्ट TB. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तुम्ही वापर कसा करू शकता असा जर प्रश्न आला ना, तर एक उदाहरण तुम्ही देऊ शकता की TBमध्ये याचा वापर केला जात आहे. TB डिटेक्शनमध्ये म्हणजे तुमचं एक्सरे काढलं जात आहे व त्यावरती AI ॲनालिसिस केलं जात आहे व AI ॲनालिसिस केल्यानंतर विदिन 5 मिनिट तुम्हाला काय तुमच्या म्हणजे तुम्हाला TBचा त्रास आहे का नाही हे तिथे डायरेक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ओळखलं जात आहे व अगदीच हे बेटर आहे पहा. अर्ली डिटेक्शन म्हणजे अगदी क्षणात तुम्हाला काय समजत आहे की आपला TB आहे का नाही. ओके, हे खूप बेटर आहे. तुम्ही अशा पद्धतीने उदाहरण तिथं स्वरूप नक्की देऊ शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. म्हणजे आपला सहकारी काय लिहेल की कर्मचाऱ्यांचे जॉब जातील किंवा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपण UPSCचा अभ्यास वगैरे सुलभ पद्धतीने म्हणजे जे कॉमन पॉईंट आहेत ना तेच लिहिण्याचा तो प्रयत्न वगैरे करेल. पण आपण त्याला थोडंसं व्हर्साटाईल पद्धतीने म्हणजे जो विद्यार्थी न्यूजपेपर वाचत नाही त्याचे अगदी कॉमन पॉईंट असतील पण आपले थोडेसे डिफरंट असायला पाहिजे, या निमित्ताने मी थोडंसं ते सांगितलं. नेक्स्ट आहे पहा. आता अगदीच याबद्दल पण आपल्याला जास्त चर्चा करावी लागणार आहे. आणखीन थोडा वेळ नक्कीच चालेल आय थिंक हे लेक्चर. तर पहा, तुम्हाला आठवत असेल पहा, जून मंथमध्ये लोकल ट्रेनमध्ये एक ॲक्सिडेंट झालेलं होतं. म्हणजे इकडून पण एक ट्रेन येत होती व त्याच बाजूने दुसरी पण एक ट्रेन येत होती पहा. म्हणजे अगदीच जे बाहेर लटकत असलेले जे प्रवासी होते त्यांचं तिथं निधन झालेलं होतं. ओके, मग त्याला अनुसरून हा आर्टिकल आलेला आहे व हे सोल्युशन बेस्ड आर्टिकल आहे. ओके, याला आपला अगदीच अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी याच्यापूर्वी पण तुम्हाला काय म्हणत आलेलं आहे की करंट अफेअर्स ही नदी आहे. ओके, व अशा पद्धतीची नदी आहे पहा. जून महिन्यामध्ये आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड केला नव्हता किंवा तुम्हाला माहिती नसेल. ओके, की आपण याचं सोल्युशन वगैरे कसं द्यायचं. मग त्यावेळेस तुम्हाला पॅनिक होऊन काही गरजेचं आहे का, तर बिलकुल नाही. त्याचा आता जून महिन्याचा आर्टिकल कधी आलेला आहे पहा, जुलैमध्ये आलेला आहे. अगदी मला बेसिकली म्हणायचं काय आहे तर 1 तारखेचं तुमचं न्यूजपेपर सुटलेलं आहे म्हणून तुम्ही पॅनिक होऊ नका. तर हे न्यूजमधलं जी काही ती जी 1 तारखेची जी न्यूज आहे ना त्याचं आर्टिकल 15 तारखेला पण येऊ शकतं. ओके, कारण ती न्यूज ना प्रवाहात असते. म्हणजे 1 तारखेला जर आपण मासे पकडलं नाही नदीमध्ये तर तोच मासा कुठे येणार आहे, 15 तारखेला येणार आहे. बरोबर आहे. मग अगदी त्या पद्धतीने तुम्ही निश्चिंत राहा, तुमची बातमी कुठेही सुटणार नाही. ओके, त्याच्यानंतर आता आपण याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, जे लोकलचे जे ॲक्सिडेंट आहेत ना त्यामध्ये किती लोकल ट्रेनमध्ये जे ॲक्सिडेंट आहेत ना त्याची आकडेवारी जर तुम्ही पाहिलात 2004 पासून ते 2024 पर्यंतची आकडेवारी 66,431 जणांचं तिथं निधन झालेलं आहे. 66,431 जणांचं तिथं निधन झालेलं आहे. ही तुम्ही आकडेवारी नक्कीच लक्षात ठेवू शकता. मेन साईजच्या रायटिंगमध्ये. रेल्वेमध्ये सुधारणा गरजेच्या आहेत का, तर बिलकुल यस, रेल्वेमध्ये सुधारणा गरजेच्या आहेत. कशामुळे, तर 66,431 जणांचं तिथं निधन झालेलं आहे मागच्या 20 वर्षामध्ये. बरोबर. मग आता याला तुम्ही सोल्युशन कसं द्याल. मुंबईची रेल्वे तुम्हाला माहितीच आहे. ओके, मग आता अश्विन वैष्णव यांनी काय म्हटलं की आम्ही काय करू, डायरेक्टली नॉन ECचे जे डबे आहेत त्यांना आम्ही ॲटोमॅटिक डोअर तिथं बसवू. मग मला सांगा, ॲटोमॅटिकचं डोअर तुम्ही बसवलं तिथं तर काय होणार आहे, कशाचा प्रॉब्लेम होईल, व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे. सफोकेशन तिथं होऊ शकेल. मग याला लगेच रेल्वेने वगैरे उत्तर दिलेलं आहे की आपल्याला काय करावं लागेल, वरती थोडेसे विंडोज वगैरे सोडावे लागतील किंवा अप्पर रूफ जे असतं ना तिथं आपला व्हेंटिलेशनची पर्यायी जागा तिथं द्यावी लागेल, तेव्हाच हे शक्य होईल. अन्यथा व्हेंटिलेशन कार्य करणार नाही. त्यामुळे काय होईल पहा, सफोकेशन होईल व जेवढे लोक अगदी बाहेर पडून दगावले ना अगदी तशा पद्धतीने सफोकेशनमध्ये आणखी जास्त दगावतील. हा एक तिथं महत्त्वाचा मुद्दा व्हेंटिलेशनचा आहे. आय होप काउंटर केलं पहा आपण.
ओके, डायरेक्टली लगेच्या लगे आपल्याला तिथं काउंटर करता यायला हवं व ते आपण करण्याचा प्रयत्न केला. हा एक सजेशन आपण दिलेला आहे. डन. आता नेक्स्ट सजेशन काय असेल मग, तर दुसरं सजेशन काय आहे पहा, आपली जी मेट्रो तुम्ही पाहिली असाल ती मेट्रोमध्ये काय आहे तर 70% प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात व 30% प्रवासी जे खरंच गरजेचे आहेत, जसं की प्रेग्नंट महिला असेल किंवा वयोवृद्ध नागरिक असतील किंवा अपंग नागरिक जे असतील किंवा दिव्यांग नागरिक जे असतील त्यांना आपण तिथं प्रवासामध्ये बसण्याची सुविधा यासाठी 30% आपण आसन क्षमता ठेवली आहे व 70% आपण उभा प्रवास तिथं करू शकतो मेट्रोमध्ये. पण तुम्ही हे जर लोकल ट्रेनचं जर पाहिलात, ओके, तर लोकल ट्रेनमध्ये तुम्हाला कसं सापडतं तर 60% आसन आहे व 40% आपल्याला उभे राहण्याची जागा तिथं दिलेली आहे. यामुळे होतं काय पहा, तर कमी नागरिक तिथं प्रवास करू शकतात. म्हणजे पहा, फक्त 1200 नागरिकांनाच तिथं प्रवास करण्याची तिथं जागा आहे. एका ट्रेनमध्ये 1200 नागरिकच तिथं प्रवास करण्याची क्षमता आहे. परंतु 1200 नागरिकची क्षमता असताना किती प्रवास करतात आपल्याकडे, तर 4000 नागरिक तिथं प्रवास करतात. पीक टाईमचं ही आकडेवारी आहे पहा. ओके, इंडियन एक्सप्रेस करेज जर्नलिझम यामुळेच आहे की स्वतः ग्राउंडवर उतरून पत्रकार त्यांची इन्व्हेस्टिगेशन करतात व त्यांनी ही रिपोर्ट दिली की 1200 नागरिकांना प्रवास करण्याची तिथं आसन क्षमता आहे किंवा उभं राहून प्रवास करण्याची क्षमता असताना देखील आपले प्रवासी 4000 आहेत. मग यासाठी सरकारने काय करणं गरजेचं आहे, तर जे कोच आहेत ना ते कोच आपल्याला कसे पहा, तर मेट्रोच्या स्टाईलने कोच बनवणं गरजेचे आहेत. आय होप हा पॉईंट समजलेला असेल. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण मुद्दा जर तुम्ही पाहिलात ना, तर आपल्याकडे जे लोकल ट्रेनचे जे डबे आहेत ना ते फक्त 12 आहेत. मग याची पण संख्या तिथं वाढवणं गरजेचं आहे पहा. ओके, 12 कोचेसमध्ये आपण त्या पद्धतीने ट्रॅव्हलिंग वगैरे देऊ शकत नाही. मग यासाठी याची पण संख्या निश्चितरित्या वाढवणं गरजेचं. त्याच्यासोबतच पहा, आता आपले अकोमोडेशनच्या जास्त सोयीसुविधा झालेल्या आहेत, जसं की प्रधानमंत्री आवास योजना वगैरे आहेत, घरकुलच्या योजना झालेल्या आहेत. त्यामुळे ठाणे या सारख्या ठिकाणी किंवा मुंबईच्या आउटसाईड थोडंसं जर तुम्ही बाहेर गेलात तर आपलं घर बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना वगैरे यासारख्या योजना मिळत आहेत. यामुळे घरांची किंवा आवासांची संख्या तिथं काय वाढत आहे व त्यांची जी जॉब असेल ते कुठं डायरेक्टली मुंबई शहरमध्ये वगैरे असते. त्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंग करणं अगदी मस्त आहे. मग तुम्ही काय करू शकता, रिअल टाईम डेटा तुम्ही तिथं कलेक्ट करू शकता व त्यानुसार त्यांच्या गरजेनुसार तुम्ही तिथं मार्ग पण ठरवू शकता पहा. ओके, तिथं तुम्ही मार्ग निश्चिती पण नक्की करू शकता. तर हे असे काही 2-3 पॉईंट तिथे त्यांनी दिलेले आहेत. आता हे एवढे आहेत, बाकी या हायलाइटेडमधून तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता पहा. आता थोडंसं म्हणजे जास्त लेंथी होईल जर मी जास्त सगळंच एक्सप्लेन करायला जर लागलं तर, परंतु हे थोडंसं मी हायलाईट केलं आहे ते तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. आणखीन एक मला एडिटोरियल घ्यायचं आहे, तत्पूर्वी 2-3 महत्त्वाचे पॉईंट आहेत पहा. प्रत्येक आता जी रेल्वे आहे ना त्या प्रत्येक रेल्वेमध्ये काय CCTV लावण्यात येणार आहे व ते डोअरवरती लावले जातील, न की आपल्या प्रायव्हसीचं तिथं हनन करण्यात येणार आहे. पण डोअरवरती आपल्याला CCTV मस्ट आहेत असं रेल्वे मंत्री यांनी सांगितलं आहे व ते कदाचित गरजेचं पण आहे पहा. ओके, त्याच्यानंतर पुढे इथे आपल्यासाठी गरजेचं नाही. त्यानंतर ड्रॉविंग अ लाईन इन वॉटर, इंडस वॉटर ट्रिटी याबद्दलचा आर्टिकल आलेला आहे. आता थोडंसं वेळेअभावी आपल्याला हा आर्टिकल डिस्कस करता येणार नाही, पण तुम्ही ते नक्की वाचून घेऊ शकता. पण इंडस वॉटर ट्रिटी कधीची आहे, 1960ची आहे. आपल्याला मदत कोणी केली होती, वर्ल्ड बँकच्या सहवासातून ही ट्रिटी झालेली आहे. कोणाकोणामध्ये, भारत आणि पाकिस्तानमध्ये. मग भारत आणि पाकिस्तानमध्ये ही इंडस वॉटर ट्रिटी 1960ला झाली. त्यावेळेस आपण पाणी कोणतं हे केलेलं आहे पहा. तर पाण्याचं डिस्ट्रीब्युशन पहा, इंडस, झेलम आणि चिनाब या ज्या 3 नद्या आहेत, IJC या 3 नद्या पाकिस्तानला पाणी देतात, म्हणजे ते पाणी पाकिस्तान यूज करू शकतं. बाकी बियास, सतलज आणि रावी या 3 नद्या जे आहेत, BRS, ओके, BRS या 3 नद्या इंडियासाठी राखीव आहेत. ओके, तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1960 वर्ल्ड बँक आणि BRS, बियास, रावी आणि सतलज. त्यानंतर UPSC इथून प्रश्न काय विचारू शकते, तर इंडस जे रिव्हर आहे ना त्याच्या ट्रिब्युटरीज यावरून प्रश्न बिलकुल विचारला जाऊ शकतो. भरपूर वेळेला हा प्रश्न आलेला आहे. ओके, तर प्लीज हे ट्रिब्युटरीजची त्यांची यादी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याचं वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढा व हे प्लीज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, ट्रिब्युटरीज उपनद्या यांचं ह्या उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. डन. आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. आणखीन आर्टिकल आहेत पहा, पण तुम्ही आय होप तुम्ही वाचून घ्याल, मी हायलाइटेड केलेलं आहे. तर आता इथं आपण थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.